तो देखा सितारे विठ्ठल 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 हा टीव्हीवरती बोलून गेलो. काही माणसं गातात, ऐकता ना तुम्ही सगळे, आवाज येतो ना व्यवस्थित. काही माणसं गातात पोटा करता, काही माणसं गातात नोटा करता, काही माणसं गातात पोटा करता, पण आमचे उभा राहिले टाळकरी गातात पंढरपूरच्या विठोबा करता. हृदयाला छेद करत महाराज समर्पण. एक वेळा हे देवा मला ह्या दुःखातनं बाहेर काढा. दुःखातनं मी बाहेर आल्यानंतर तुझी भक्ती करीन, तुझं नामचिंतन करील. मनुष्य जीवन म्हणजे आपल्याला मिळालेलं एक जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन स्टेशन आहे. या शरीराने जर ठरवलं बरं का दादा काका, तर हे शरीर स्वर्गाला जाऊ शकतं. या शरीराने जर ठरवलं तर हे शरीर वैकुंठाला जाऊ शकतं. या शरीराने जर ठरवलं तर हे शरीर कैलासाला जाऊ शकतं. आणि या शरीराने जर ठरवलं तर हे शरीर नरकाला देखील जाऊ शकतं. हे जर नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जर नाही कळलं, हे जर नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जर नाही कळलं. हो हा सगळ्यांनी टाळी वाजवा अशी एक. हे जर नाही कळलं असं ढिल्लं जमत हा. हे जर नाही कळलं, हे जर नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, सरत शेवट बा काळ बांधून नेईल. सरत शेवट बा सरत शेवट गा काळ बांधून नेईल. सरत शेवट गा एका जनार्दनी आमचं काय जाईल. एका जनार्दनी आमचं काय जाईल. पिंगळा 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 महादारी बोल बोलत देखा. पिंगळा महादारी 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 दौर फिरवितो दौर फिरवितो. ऐका 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 टुक ऐका ऐका ऐका. पिंगळा महादारी बोल बोलत देखा. पिंगळा महादारी पिंगळा महादारी बोल बोलत देखा. पिंगळा महादारी पिंगळा महादारी बोल बोलत देखा. सितारे महाराज तुमचा आवाज काढा, मला देऊन टाका. हा म्हणजे मी रोज मुंगळा म्हणीत आपलं पिंगळा म्हणीत जाईल. खरंच महाराज. दादा हे सगळे माणसं एक नंबर आहेत. किती नंबर आहे? कोण म्हणलं 2 नंबर? हे सगळे माणसं किती आहे? 1 नंबर आहेत. वाजवणारे आमचे साबळे गुरुजी 1 नंबर आहेत.
चोपदार शाबास. हा हा विनेकरी पण एक नंबर आहे. साऊंड सिस्टीम वाल्याचा नादच करायचं नाही. तर टाळी वाजव त्यांच्या करता. अप्रतिम साऊंड सिस्टीम एक नंबर. माय मावल्या तुम्ही एक नंबर. पुरुष मंडळी तुम्ही एक नंबर. आमचे शूटिंग वाले दादा तुम्ही पण एक नंबर. तुम्ही सगळे एक नंबर. मी काय 2 नंबर रे. हे शरीर आपल्याला मिळालं पण वास्तविक पाहता ह्या शरीराची किंमत आपल्याला कळाली नाही. हे शरीर उष्ण दिलंय आपल्याला. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूताने आपल्याला हे शरीर उष्ण दिलंय. देहा पाचाचा आणिला उसना. जसं एखाद्याची आपण अंगठी घेतो, एखाद्याची साखळी घेतो, माय मावल्यानं आपण एखाद्याचं गळ्यातलं घेतो, ते द्यावं लागतं. तसं हे शरीर उष्ण आणलेलं एक ना एक दिवस द्यावं लागतं. आया है सो जाएगा राजा रंग फकीर. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88 33 कोटी देवता मर गए पडे काल के फासी. किंवा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. नाशिवंत देह जाणार सकळ हो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान सावधान नाशिवंत देह जाणार देह जाणार सकाळ. वा वा वा. हे जाणार आहे. याला पेटल्या जाणार आहे. 40 लाखाची माडी आहे. किती लाखाची? 40 लाखाची माडी आहे. 20 लाखाची गाडी आहे आणि 100 एकर बागायत जमीन आहे. परत रिपीट करतो. 40 लाखाची गाडी नाही हो माडी. 40 लाखाची माडी आहे, 20 लाखाची गाडी आहे आणि 100 एकरची बागायत जमीन आहे. रोड पाण्याची एकदम बागायती जमीन आहे गुरुजी. 40 लाखाची माडी आहे आणि 40 लाखाच्या माडीमध्ये 5 लाखाचं बाथरूम आहे. किती लाखाचं? 5 लाखाचं. आपल्याला बांधायचं नाही, फक्त कीर्तनात विषय चाललाय. 5 लाखाचं बाथरूम आहे. त्या बाथरूम मध्ये नळाला जे कॉक असतात का, कॉक, ते कॉक तुम्ही सोन्याचे बसवले. शावर सोन्याचं बसवलंय बाथरूम मध्ये. पण ऐका, शेवटची आंघोळ तुमची त्या 5 लाखाच्या बाथरूम मध्ये होणार नाही. शेवटची आंघोळ तुमच्या अशी दारात घेतल्या जाईल, वाट्यावर घेतल्या जाईल, तिथं तुमची आंघोळ होणार नाही. 20 लाखाची गाडी तुम्हाला फिरायला आहे. पाठीमागे 4-5 माणसं आहे, पुढे 4-5 माणसं आहे. 20 लाखाच्या गाडीत तुम्ही फिरताय, पण शेवटी चौघाच्या खांद्यावर जावं लागणार आहे. राम नाम सत्य हे, राम नाम. 100 एकर पाण्याची जमीन आहे, बागायती जमीन आहे, पण शेवटी 3.5 हाताच्या जागेमध्ये जाळलं जाईल दादा. हा जगाचा इतिहास आहे.